नमस्कार मंडळी, वेलकम टू गणेश पवार ब्लॉग्स. पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आता आम्ही चाललेलो आहोत. आजचा लास्ट दिवस आहे आपला फिरायचा. तर आता चाललेलो आहोत जयगड किल्ल्यावर. जयगड किल्ला करून आपण डेरवनचा मठ करणार आहोत, शिवसृष्टी दर्शन डेरवनचं. सो आजचे हे 2 स्पॉट आहेत. हे 2 स्पॉटनंतर आपली पिकनिक संपणार आहे. तर बघूया जयगड किल्ल्यामध्ये काय धमाल येते. आता आम्ही पोचलेलो आहोत. ड्रोन घे ना, ड्रोनची बॅग, फक्त ड्रोन घे. आता आम्ही पोचलेलो आहोत जयगड किल्ल्यावरती. सो दुर्वेश आणि ऋग्वेदचा हे पहिलाच किल्ला आहे. पहिल्यांदाच दोघं बघतो. कसं वाटतं रे तुम्हाला? मस्त, एक नंबर. पहिलाच किल्ला आम्ही त्यांना दाखवायला घेऊन आलो आहे, जयगडचा किल्ला. तर आत्ता आपण आहोत गडाच्या महादरवाजाकडे वळत आहोत. चला किल्ल्याची सफर करूया आणि पुन्हा एकदा आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास काय आहे आणि ह्या किल्ल्याचं महत्त्व काय हे जाणून घेऊया. किल्ल्यावर 2 बुरुजांमध्ये लपवलेला दरवाजा आहे. प्रवेशद्वारावर पूर्वी नगारखाना असावा अशी त्याची रचना आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत या नगारखान्याच्या जागेत एक उत्तम विश्रामगृहही बांधलेले होते. सध्या ते बंद केल्यामुळे पूर्णपणे मोडकळीस आलेले आहे. दरवाजावर कमलपुष्पे कोरलेली आहेत. दरवाजामध्ये पहारेक्यांच्या देवड्या आहेत. आत आल्यावर तटबंदीवर जाण्यासाठी पायांचा मार्ग दिसतो. तटबंदीवर जाण्यासाठी जागोजागी असे मार्ग केलेले आहेत. तटबंदीच्या मधल्या जागेत एक 3 मजली उंच इमारत आपले लक्ष वेधून घेते. या भव्य इमारतीचे छत नष्ट झालेले आहे. याला वाडा अथवा राजवाडा असेही म्हणतात. काहीजण याला कान्होजी आंग्रे यांचा वाडा असेही म्हणतात. या वाड्याशेजारीच पाण्याची मोठी विहीर आहे. मात्र ती झाडी झुडुपांनी पूर्णपणे झाकली गेली आहे. बाजूलाच गणपतीचे मंदिर आहे. गणपती मंदिरासमोर लहानशी दीपमाळ आहे. दीपमाळेजवळच जयबाचे स्मारक आहे. तटाला लागूनच असलेले हे स्मारक जयबाच्या बलिदानाची स्मृती म्हणून उभारलेले आहे. जयगडाची बांधणी करताना त्याचा तट वारंवार ढासळत होता. त्याचे बांधकाम पक्के व्हावे म्हणून नरबळी द्यावा लागेल अशी लोकांची समजूत होती. तटबंदीच्या नरबळीसाठी जयबा तयार झाला. त्याला तटबंदीमध्ये जिवंत चिणून तटाचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. जयबाच्या ह्या त्यागपूर्ण बलिदानामुळे तटबंदी उभी राहिली. म्हणून गडाचे नाव जयगड ठेवण्यात आले अशी कथा प्रसिद्ध आहे. तटबंदीवरून पूर्ण गडफेरी करता येते. गडावरून समुद्राचे दृश्य उत्तम दिसते. तटबंदीमधील बुरुज गोलाकार असून त्यामध्ये जागोजागी मायाच्या जागा केलेल्या आहेत. बुरुजावर तोफांसाठी केलेली सोय दिसते, मात्र तोफा आढळत नाहीत. गडफेरी करण्यासाठी तास 1.5 तासाचा अवधी पुरेसा आहे. किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व सांगणारे 16व्या शतकातील संदर्भ उपलब्ध आहेत. हा किल्ला विजापूरकरांनी बांधला असला तरी फार काळ त्यांना किल्ला ताब्यात ठेवता आला नाही. 1578 ते 80च्या दरम्यान संगमेश्वराच्या नाईकांनी किल्ल्याचा ताबा घेतला. आदिलशाहने अनेकदा किल्ला मिळविण्याचे प्रयत्न करूनही त्यास यश आले नाही. पुढे 1695च्या दरम्यान हा किल्ला कान्होजी आंग्रे यांच्याकडे होता. 1818च्या इंग्रज-मराठा युद्धाच्या वेळी हा किल्ला सहजपणे इंग्रजांना मिळाला. महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा किल्ला म्हणून जयगड किल्ला ओळखला जातो. निसर्गसंपन्न आणि सौंदर्य हे या किल्ल्याचे वैशिष्ट्य आहे. प्रवेशद्वाराच्या बाहेर 7-8 फूट खोलीचा खंदक आहे. हा कातळकोरीव खंदक असून तो पाण्याने भरण्यासाठी बनविलेला नाही. त्यामुळे तो कायमच कोरडा असतो. शत्रू तटाला येऊन भिडू नये म्हणून हा खंदक बालेकिल्ल्याभोवती खोदलेला आहे.